हॅलो व्ह्यूअर्स, तर आज आपण बनवणार आहोत क्विक अँड इझी पोटॅटो बाईट्स. जेवढ्या झटपट बनतात तेवढ्यात चटकन संपूनही जातात आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतात, तेवढे चविष्टही असतात. तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूयात. यासाठी मी घेतलेले आहेत 4 उकडलेले बटाटे. याला आपण किसून घेऊयात. तुम्ही स्मॅशरने स्मॅशही करू शकता. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा ऑरिगॅनो आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स. आता आपण घालूया 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि त्याच्यानंतर आपण घालूया चवीनुसार मीठ आणि सगळं मिश्रण एकजीव करून एक छान कणकेचा गोळा होईल अशा प्रकारे मळून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान मळून झालेलं आहे. छान छोटे छोटे आपल्याला हवे त्या साईजचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात. आपल्या मुलांना बाहेरील फ्रोझन फूड देण्यापेक्षा अशा झटपट तयार होणारे स्नॅक्स घरीच करून देणं कधीही बेटर. अशा फ्रोझन फूड्समध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज असतात जे आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होत नाहीत आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होतात. आणि असे क्विक स्नॅक्स आणि टेस्टीवाले स्नॅक्स घरीच बनवण्याचा एक फायदा की आपल्या मुलांना बाहेर खाण्याचे जे क्रेविंग्स असतात ते कमी होतात आणि घरातील खूप कमी सामानात आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता आपले छानसे असे बॉल्स तयार आहेत. आता आपण याला डीप फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालूयात आणि हे छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपले बॉल्स किंवा पोटॅटो बाईट्स आपण त्यामध्ये घालूयात आणि छान डीप फ्राय करून घेऊयात. हे पोटॅटो बॉल्स जेव्हा आपण तेलात सोडतो त्यानंतर लगेच हलवायचे नाही, जेव्हापर्यंत त्याचा थोडासा कलर चेंज होत नाही. तुम्ही बघू शकता त्याचा थोडासा कलर बदललेला आहे. तर या स्टेजवरती आपण हलक्या हाताने एकदम स्पॅच्युला हलकासा चालवून त्याला हलवणार आहोत. आणि फार कमी वेळ लागतो हे बॉल्स एकदम डीप फ्राय व्हायला. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. आणि हे असे आपले पोटॅटो बाईट्स जे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात, खायला खूपच टेस्टी लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच सोप्या आणि पटकन झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.